आदिवासी युवक कल्याण संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला उलगुलान मोर्चा। हिंगोली शासकीय सेवेतील पदभरतीमध्ये अनुसूचित जमातीतील एसटी संवर्गाच्या कोट्यातून निव्वळ झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे यासह अनेक मागण्यासाठी आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने राज्याध्यक्ष तथा माजी आमदार संतोष टारफे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला। आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनही देण्यात आले। हा मोर्चा हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून सकाळी 9:30 वाजता शहरातील विविध मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। मूळ आदिवासी समाजाच्या मागण्यामध्ये बोगस लोकांनी आदिवासी बळकावलेली 12,500 अधिसंख्य पदे विशेष मोहिमेद्वारे तातडीने भरावीत, तसेच अनुशेषाची 55,687 पदे तातडीने भरावीत। आयुक्त राजेंद्र भारुड यांच्यावर बोगस जातीच्या लोकांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन संरक्षण द्यावे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील वर्ग 1 ते 3 ची पदे भरतीवेळी पूर्व परीक्षेची वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे। संभाजीनगर येथे असलेले अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालय कळमनुरी किनवट येथे स्थलांतरित करावे। अशा विविध मागण्यासाठी आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्ह्यातील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते। यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, गणाजी बेले आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती।